राज्यामध्ये 4 महिन्यात 254 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त, सरकारची विधानसभेमध्ये माहिती. तर जानेवारी ते एप्रिल या कालावधीमध्ये अंमली पदार्थ बाळगल्याच्या प्रकरणी राज्यामध्ये 1142 गुन्हे दाखल. ड्रग्जच्या प्रकरणामध्ये अनेकांना अटक झाली आहे, मात्र गुन्हा एका दोघांवरती तर पोलिसांची मोठ्या प्रमाणावरती या प्रकरणात हप्तेखोरी देखील सुरू आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांचा आरोप. ड्रग्जशी संबंध असणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्याची जयंत पाटील यांची मागणी. पोलिसांच्या प्रोटेक्शनशिवाय ड्रग्जचा व्यापार अशक्य आहे. ड्रग्जच्या प्रकरणामध्ये जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप. पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला जबाबदार धरा, आव्हाडांची मागणी. तर ड्रग्जच्या प्रकरणावरती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला जबाबदार धरणार, मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर. बोंधू अशोक खराच्या विरोधामध्ये एकूण 17 गुन्हे दाखल झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेमध्ये लेखी उत्तर. खराच्या प्रकरणामध्ये 12 गुन्ह्यांचा तपास एसआयटीकडे वर्ग, तर 8 गुन्ह्यांचा तपास पूर्ण होऊन दोषारोपपत्र न्यायालयामध्ये सादर केल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ झाली. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 53% आता 58%. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. तर महागाई भत्ता वाढवल्यामुळे 45 कोटी रुपयांचा भार पडेल, मात्र कर्मचाऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेतल्याची सरनाईकांची प्रतिक्रिया. दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत. महाराष्ट्र धर्मासाठी दोन्ही शिवसेना एकत्र येणं हे गरजेचं असल्याचं शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांचं मोठं विधान. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून आता मुंबईमधल्या 2 ठिकाणी भव्य कार्यालयासाठी जागेचा शोध. दादर आणि वांद्रे परिसरामध्ये जागेचा शोध सुरू असल्याची माहिती. दादर परिसरामध्ये शिवसेनेचं कार्यालय असावं अशी एकनाथ शिंदे यांची इच्छा असल्याची माहिती आहे. नाशिक विधान परिषदेमध्ये अपक्ष म्हणून विजयी झालेल्या गोकुळ गीते यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. यावरून खासदार संजय राऊतांनी जहरी टीका केली आहे. गोकुळ गीतेंना एकनाथ शिंदेंनी 2 तासात विकत घेतल्याचा संजय राऊत यांचा गंभीर आरोप. तुडवा बोलण्याची भाषा त्यांची नाही, हे फक्त शिव्या देऊ शकतात. तुडवण्यामध्ये आम्ही माहीर आहोत, तो आमचा मूळ धर्म आहे. संजय राऊत यांच्या तुडवण्याच्या इशाऱ्याला खासदार संजय जाधव यांचं उत्तर. रायगड जिल्ह्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. श्रीवर्धनचे ठाकरेंच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष अतुल चोगले आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी त्यांचा पक्षप्रवेश आहे. नाशिकमध्ये जे झालं ते झालं, पण रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या संदर्भात शब्द फिरवला तर आम्ही गप्प बसणार नाही. वेळप्रसंगी रस्त्यावरती उतरू, रायगडचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांचा गंभीर इशारा. संजय राऊत हे सध्या केवळ शिवीगाळ करतात, काही दिवसांनी ते दगडही मारताना दिसतील. मंत्री गिरीश महाजन यांची टीका. तर लोक राऊतांच्या भूमिकेमुळे पक्ष सोडतायत. खासदार फुटीवरती महाजनांचा राऊतांना टोला. धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधामध्ये शिवसैनिक आक्रमक झाले. नळदुर्ग या ठिकाणी जोडे मारो आंदोलन. ओमराजेंनी गद्दारी केल्याचा आरोप करत ओमराजेंच्या प्रतिमा घेऊन निषेध मोर्चा काढण्यात आला. हिंगोलीमधल्या पिंपरी बुद्रुक आणि कृष्णापूरमधल्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईच्या वाटपामध्ये मोठा गैरव्यवहार झालेला आहे. शासनाकडून मंजूर झालेला निधी शेतकऱ्यांच्या ऐवजी भलत्याच व्यक्तींच्या खात्यावरती जमा झाल्याचा आरोप आहे. तर काही व्यक्ती भूमिहीन आहेत, तर काही जण गावचे रहिवासीच नसल्याची माहिती आहे. नांदेडमध्ये मुदत संपलेली औषधं विकणाऱ्या मेडिकलवरती अन्न आणि औषध प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे. तोष्णीवाल मेडिकलचा परवाना रद्द. नायगावमधल्या एका नागरिकानं या संदर्भातली तक्रार दाखल केली. नागपूरमध्ये ओला उबर ॲपवरती टॅक्सी चालवणाऱ्या चालकांच्या संपाला हिंसक वळण लागलंय. बाईक टॅक्सीच्या विरोधात चालकांचा संप. नरेंद्रनगर भागामध्ये सुयोगनगर परिसरामध्ये टॅक्सीच्या काचा आंदोलकांनी फोडल्या. एका टॅक्सी चालकाला मारहाण देखील करण्यात आली आहे. डहाणू विधानसभेचे आमदार विनोद निकोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्मार्ट मीटरच्या सक्तीच्या विरोधात डहाणूमध्ये आंदोलन. हजारो वीज ग्राहकांची महावितरण कार्यालयावरती धडक देत टाळाठोकं आंदोलन करण्यात आलं. वाढीव वीज बिलं, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा आणि स्मार्ट मीटरच्या विरोधात आक्रमक भूमिका. नंदुरबारमधील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहामधील विद्यार्थिनींच्या आरोग्याशी खेळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
विद्यार्थिनींच्या जेवणामध्ये किंवा पाण्यामध्ये अपायकारक द्रव्य मिसळवण्याची कर्मचाऱ्यांची रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. विषप्रयोग करण्याचा प्रयत्न असल्याचा विद्यार्थिनींचा आरोप आहे. कारवाईसाठी विद्यार्थिनींचा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ठिय्या. सोशल मीडियावरून पिस्तुलाची खरेदी विक्री करणाऱ्या बबलू याला अखेर पोलिसांनी अटक केली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं लातूरमध्ये कारवाई केली आहे. इंस्टाग्रामवरती फोटो अपलोड करून तो पिस्तुलांची खरेदी विक्री करायचा. आरोपीकडून 5 पिस्तूल आणि 7 जिवंत काडतूस जप्त. बोंधूबाबा अशोक खरातवरती महाराष्ट्राची एप्स्टीन फाईल हा चित्रपट येणार आहे. या चित्रपटामध्ये दीपाली सय्यद यांनी रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारली. चित्रपटाचा पहिला लुक सध्या समोर आलाय. अकोल्याच्या तेल्हारा शहरामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई. 7 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त. वाहनामधून गुटखा नेला जात असल्याची माहिती मिळालेली होती आणि या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. इंडोनेशियामधल्या बाली या ठिकाणी वर्ल्ड फिजिक्स गेम्स या नैसर्गिक शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन. पुण्याच्या खेड तालुक्यामधल्या रौंधळवाडी गावचे सुपुत्र सुधीर रौंधळ यांना क्लासिक फिजिक्स या कॅटेगरीमध्ये सुवर्ण पदक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.